आपण कधी विचार केलाय का की आपल्या देशात दिवाळीच्या दिव्यांचा प्रकाश, ईदचा शिरकुर्मा, पोंगलचा गोडवा आणि नाताळचे कॅरल्स हे सगळं इतकं एकत्र, इतक्या मोकळेपणाने कसं काय नांदतं? याचं उत्तर मिळतं ते आपल्या संविधानाने दिलेल्या एका खास हक्कामध्ये. आणि तो हक्क म्हणजे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. चला, आज आपण याच हक्काला समजून घेऊया, जो आपल्या देशाच्या विविधतेचा आत्मा आहे. भारतातली विविधता काही फक्त सणांपुरती किंवा खाण्यापिण्यापुरती नाहीये. खरं तर एकाच राज्यात तुम्ही काही किलोमीटर पुढे गेलात की लोकांची बोलीभाषा बदलते, त्यांच्या लग्नाच्या पद्धती बदलतात. इतकंच काय तर दुःख व्यक्त करण्याची रीत सुद्धा वेगळी असू शकते. या सगळ्यात छोट्या छोट्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टी मिळूनच त्या समाजाची एक वेगळी संस्कृती बनते, जी पिढ्यानपिढ्या जपली जाते. मग ही संस्कृती नक्की घडते तरी कशातून? तिचे काही पैलू तर आपल्या रोजच्या आयुष्याचा इतका भाग बनले आहेत की आपलं तिकडे लक्षसुद्धा जात नाही. सगळ्यात आधी येतात ते म्हणजे सण. बघा ना, प्रत्येक सण हा फक्त एक दिवसाचा उत्सव नसतो. तो त्या समाजाच्या श्रद्धेचं, त्यांच्या इतिहासाचं आणि निसर्गाशी असलेल्या त्यांच्या नात्याचा एक प्रतीक असतो. जसं पंजाबमध्ये बैसाखी हा शेतीचा, सुगीचा सण आहे, तसा केरळमध्ये ओणम हा राजा बळीच्या परत येण्याच्या आनंदाचा सण आहे. आणि हेच वेगळेपण आपल्याला वेगवेगळ्या समारंभातही दिसतं. विचार करा, वेगवेगळ्या समाजांमध्ये होणारे लग्न सोहळे किती वेगळे असतात. त्यातला प्रत्येक विधी, प्रत्येक मंत्र, प्रत्येक परंपरा ही त्या समाजाची मूल्य आणि जगाकडे बघण्याची दृष्टी दाखवते. म्हणजे हे फक्त कार्यक्रम नाहीत, तर ती त्या समाजाच्या ओळखीची एक प्रकारे जाहीर परेडच असते. आणि खाण्यापिण्याबद्दल तर काय बोलायचं. भारताची खाद्य संस्कृती म्हणजे तर एक जिवंत इतिहास आहे. म्हणजे बघा, हैदराबादी बिर्याणीमध्ये आपल्याला मुघल आणि पर्शियन परंपरा एकत्र आल्याचं दिसतं. तर कोकण किनारपट्टीच्या जेवणात मिरची आणि बटाट्याचा वापर हा पोर्तुगीज प्रभावातून आलाय. म्हणजे प्रत्येक घास आपल्याला इतिहासाची एक नवी गोष्ट सांगतो. तर हे सण, उत्सव, आहार, परंपरा या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन लोकांच्या जगण्याच्या पद्धती तयार होतात. आणि याच पद्धतीनं आपण संस्कृती म्हणतो. पण जेव्हा इतक्या वेगवेगळ्या संस्कृती एकाच देशात नांदतात, तेव्हा त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवणं हे एक मोठं आव्हान असू शकतं, नाही का? आणि मग इथेच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की इतक्या विविधतेने नटलेल्या आपल्या देशात प्रत्येक गटाला आपली वेगळी ओळख जपण्याची हमी मिळते तरी कशी? या सांस्कृतिक खजिन्याचं रक्षण करतो तरी कोण? या प्रश्नाचं उत्तर कुठल्या सरकारी योजनेत किंवा साध्या कायद्यात नाहीये. ते आहे आपल्या देशाच्या सर्वोच्च ग्रंथामध्ये, म्हणजेच भारताच्या संविधानात. आपल्या संविधानानेच प्रत्येक नागरिकाला या संरक्षणाचं वचन दिलंय. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे फक्त एखादं आश्वासन नाहीये. संविधानाने प्रत्येक लोकसमूहाला आपली संस्कृती जपण्याचा मूलभूत हक्क दिलाय. याचा अर्थ काय? तर हा हक्क तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि जर तसा प्रयत्न झाला तर थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. ही खूप मोठी ताकद आहे. ठीक आहे, पण मग सांस्कृतिक वेगळेपण म्हणजे नक्की काय? आपलं संविधान नेमकं कोणत्या गोष्टींचं संरक्षण करतं? चला तेच पाहूया. संविधानाने 3 मुख्य गोष्टी ओळखल्या आहेत: भाषा, लिपी आणि साहित्य. हे कोणत्याही संस्कृतीचे 3 मुख्य खांब आहेत. बघा, भाषा म्हणजे विचारांना वाहून नेणारे एक वाहन आहे. लिपी त्या विचारांना एक कायमस्वरूपी रूप देते आणि साहित्य त्या समाजाच्या कथा, त्यांचं ज्ञान आणि त्यांची स्वप्न पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतं. म्हणूनच या तिन्ही गोष्टींचं जतन करणं खूप महत्वाचं आहे. आता इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपलं संविधान फक्त संस्कृती जपण्याबद्दल बोलत नाही, तर ते त्याच्याही एक पाऊल पुढे जातं. ते संस्कृतीच्या विकासाला, तिच्या वाढीला सुद्धा प्रोत्साहन देतं. हा फरक समजून घेतला पाहिजे. जतन करणं म्हणजे काय? तर आपल्या घरात एखादी जुनी, मौल्यवान वस्तू असेल तर ती आपण जपून ठेवतो. पण संवर्धन म्हणजे काय? तर त्या वस्तूची माहिती इतरांना देणं, तिचं प्रदर्शन भरवणं, जेणेकरून तिचं महत्त्व अजून वाढेल. संविधानाने आपल्याला आपली संस्कृती फक्त जपायला नाही, तर ती वाढवायला आणि तिचा विकास करायलाही सांगितलं आहे. पण हे संवर्धन करणार कसं? त्यासाठी संविधानाने खूप प्रभावी मार्ग दिलाय. तो म्हणजे शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार. याचा अर्थ असा की कोणताही समाज आपली भाषा आणि संस्कृती शिकवण्यासाठी शाळा, कॉलेज किंवा संशोधन केंद्र सुरू करू शकतो. आणि बरोबर इथेच सांस्कृतिक हक्क आणि शैक्षणिक हक्क एकमेकांशी जोडले जातात.
बरं, तर आत्तापर्यंत आपण या हक्कांबद्दल बरंच काही पाहिलं, पण हा विषय इथेच संपत नाही. हे जे मूळ लिखाण आहे, तेच आपल्याला विचार करायला लावणारे काही प्रश्न विचारतं, जे आपल्याला या विषयाच्या आणखी खोलात घेऊन जातात. हे बघा, या मूळ लिखाणातच पुढे विचार करण्यासाठी काही मुद्दे दिले आहेत. आणि यात 2 खूप महत्वाचे प्रश्न विचारले गेले आहेत. पहिला प्रश्न आहे, आपल्या भारतीय संविधानाने एकूण किती भाषांना अधिकृतपणे मान्यता दिली आहे? हा आकडा खरं तर आपल्या देशाची भाषिक श्रीमंती दाखवतो. आणि दुसरा प्रश्न तर थेट आपल्या सगळ्यांशी संबंधित आहे. आपल्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या संस्था उभ्या केल्या आहेत? याचं उत्तर शोधायचा प्रयत्न तर नक्कीच करायला हवा. यातूनच आपल्याला कळेल की संविधानाने दिलेला हा हक्क फक्त कागदावर न राहता तो प्रत्यक्षात कसा काम करतो. या प्रश्नावर नक्की विचार करा.